सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एकदा व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण पुन्हा एकदा एका नवीन स्कॉलरशिपबद्दल जाणून घेतोय. HDFC बँक्स पॉवर्ड बाय परिवर्तन CSR इनिशिएटिव्ह परिवर्तन ECSS प्रोग्राम फॉर अंडरग्रॅज्युएट स्टुडंट, ज्यामध्ये तुम्हाला मिळू शकते 50,000 रुपयापर्यंतची स्कॉलरशिप. ही स्कॉलरशिप अतिशय मार्मिक अशी महत्त्वाची स्कॉलरशिप आहे. या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत, तर ही स्कॉलरशिप नेमकी कोणासाठी आहे, पात्रता काय काय असेल, किती स्कॉलरशिप मिळू शकते, कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन कसा करायचा, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती असेल. म्हणून या व्हिडिओवर आता शेवटपर्यंत बनवून राहा, सर्व माहिती तुम्हाला पटपट मिळणार. तर सर्वप्रथम समजून घेऊया की परिवर्तन ECS प्रोग्राम म्हणजे काय. तर एज्युकेशनल क्रायसिस स्कॉलरशिप सपोर्ट ही योजना HDFC बँकच्या परिवर्तन CSR प्रोग्रामच्या अंतर्गत राबवली जाते आणि अर्ज प्रक्रिया ही बडी फॉर स्टडीद्वारे केली जाते. या स्कॉलरशिपचा मुख्य उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक आर्थिक अडचणी, वैयक्तिक संकटामुळे त्यांचे शिक्षण थांबू नये. ही स्कॉलरशिप मेरिट कम नीड बेस अशी आहे. म्हणजेच जर फक्त मेरिटच नाही तर नीड किती आहे याच्या अकॉर्डिंग ही स्कॉलरशिप तुम्हाला मिळू शकते. म्हणजेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुण तसेच कुटुंबाची आर्थिक परिस्थिती या दोन्ही गोष्टींचा विचार इथे केला जातो. तसेच मागील 3 वर्षामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की मागील 3 वर्षामध्ये वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटाचा सामना केलेल्या विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य दिले जाऊ शकते. यामध्ये आपण जर बघू शकतो की BCA किंवा BCS अशा प्रकारचे कोर्सेस जर असेल तर आपल्याला 30,000पर्यंत स्कॉलरशिप मिळू शकते. मुळात ही स्कॉलरशिप मुलगा किंवा मुलगी अशा प्रकारात नसून तर ही सर्वांसाठी आहे. या स्कॉलरशिपचा फायदा मुलगा असो किंवा मुलगी असो किंवा इंजिनिअरिंगच्या कोणत्याही वर्षामध्ये असणारा तो विद्यार्थी या स्कॉलरशिपचा फायदा घेऊ शकतो. तर इंजिनिअरिंगसाठी ही स्कॉलरशिप साधारणतः 50,000 रुपयापर्यंतची अमाऊंट कवर करते. ज्याच्यामध्ये महत्त्वाचा क्रायटेरिया असतो की मागील ॲकॅडमिक इयरमध्ये तुमचे 55% असायला पाहिजे आणि फॅमिली इन्कम हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. तर ही जी स्कॉलरशिप आहे ही HDFC थ्रू रन केली जाते, HDFC बँक थ्रू, की जनरल जी कोर्सेसमध्ये BCom, BSc, BA, BCA आणि यासारखे अनेक कोर्सेस, जर त्यापैकी तुमचे कोणी मित्र, तुमचे नातेवाईक यांनाही जर कोणी या इंजिनिअरिंग वगळता या खालील कोर्सेसमध्ये जर अभ्यास करत असेल, जर शिकत असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यासोबतही शेअर करू शकता. आणि अशाच प्रकारच्या अनेक स्कॉलरशिप आपल्यापर्यंत घेऊन येण्याचं काम आम्ही या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत. तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारच्या नक्कीच स्कॉलरशिप तुमच्यासाठी फायद्याच्या असणाऱ्या स्कॉलरशिप आपण एक ना अनेक स्कॉलरशिप तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला जर आवडला असेल तर लाईक मात्र नक्की करा. आणि अशाच प्रकारे BTech, MBBS, लॉ, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, नर्सिंग आणि यासारख्या अनेक प्रोफेशनल UG प्रोग्राम, ज्यामध्ये B फार्मसीसुद्धा कवर होते, की अशा प्रकारच्या प्रोग्रामसाठी देखील ही स्कॉलरशिप आहे आणि ज्याच्यामध्ये 50,000 रुपये इतकी अमाऊंट कवर केली जाते. तर बेसिक क्रायटेरिया जो इलिजिबिलिटीचा आहे तर तो काय काय असावा, तर इंडियन नॅशनॅलिटी असावी. दुसरी गोष्ट ॲकॅडमिक रेकॉर्ड, जे तुम्हाला ऑलरेडी मी बोललो की 55% तुमचे मार्क असायला पाहिजे. त्यानंतर फॅमिली इन्कम हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मागील 3 वर्षामध्ये विद्यार्थ्याच्या कुटुंबामध्ये किंवा विद्यार्थ्याच्या वैयक्तिक आयुष्यात आर्थिक किंवा इतर गंभीर संकट आले असल्यास अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाऊ शकते. ही महत्त्वाची कंडिशन या स्कॉलरशिपची असते आणि ही कंडिशन मेनली त्यांनी प्रायोरिटी बेसवर ठेवलेली आहे. आणि इन्स्टिट्यूशन जे आहे तर रिकॉग्नाइज कॉलेज और युनिव्हर्सिटी इन इंडिया. ओके, जर आपलं
आपलं ॲडमिशन हे कॅप थ्रू झालेलं असावं, तर मात्र आपलं या स्कॉलरशिपसाठी आपण इलिजिबल आहोत असं आपण समजू शकतो. तर या स्कॉलरशिपमध्ये किती स्कॉलरशिप मिळते, तर मी ऑलरेडी जसं मेन्शन केलं की BA BCom BSc यासारख्या कोर्सेससाठी इथे 30,000 रुपये इतकी अमाऊंट कवर होते. तर प्रोफेशनल कोर्सेस BTech MBBS लॉ यासारख्या कोर्सेससाठी आपण बघू शकतो की 50,000 रुपयापर्यंतची स्कॉलरशिप आपल्याला मिळू शकते. तर या स्कॉलरशिपमध्ये काय काय कवर होते, तर आपण ट्युशन फी, त्यानंतर बुक्स अँड स्टेशनरी, ट्रॅव्हल एक्सपेन्सेस, अदर एज्युकेशनल नीड्स लाईक बुक, मोबाईल फोन, लॅपटॉप, आणि या व्यतिरिक्त इवन तुम्ही स्कूल बॅग, तुमचे इन्स्ट्रुमेंट्स, कॅल्सी यासारख्या सगळ्या गोष्टींचे बिल्स, हॉस्टेलचा खर्च असेल, मेसचा खर्च असेल, हा देखील तुम्ही या स्कॉलरशिपमधून कवर करून घेऊ शकता. तर या स्कॉलरशिपमध्ये महत्त्वाचे डॉक्युमेंट्स काय असतात, तर ते बघून घेऊ आपण. महत्त्वाच्या डॉक्युमेंट्समध्ये सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट तुम्ही समजू शकता की प्रिवियस इयर मार्कशीट, जे की तो आपल्याला दाखवतं की ॲडमिशनमध्ये 55% आहे की नाही. गव्हर्मेंट ID प्रूफ, ज्यामध्ये आधार कार्ड असेल किंवा वोटर ID कार्ड असेल किंवा या व्यतिरिक्त पॅन कार्ड असेल, अशा प्रकारचं जर कोणतेही गव्हर्मेंट एक ID प्रूफ असेल तर ते तुम्हाला लागेल. करंट इयर ॲडमिशन प्रूफ, ज्याच्यामध्ये फी रिसिप्ट, ॲडमिशन लेटर किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट देखील चालू शकते. फॅमिली इन्कम प्रूफ, ज्यामध्ये तहसीलदारचं उत्पन्नाचा दाखला तुम्ही अटॅच करू शकता. बँक अकाउंटची डिटेल्स आणि रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ. आणि या व्यतिरिक्त जर सर्वात महत्त्वाची गोष्ट जर तुमच्याकडे असेल ती म्हणजे प्रूफ ऑफ क्रायसिस इफ ॲप्लिकेबल. जर तुमच्या घरामध्ये अतिशय मोठी अशी घटना घडलेली असेल, ज्याच्यामध्ये आपण मेन्शन करतो डेथ, मेन अर्निंग मेंबर असेल, जे कमावते व्यक्ती, त्यांची जर डेथ झालेली असेल तर तुम्ही त्याचं डेथ सर्टिफिकेट लागू शकता. जर अर्निंग पर्सनला जर जॉबवरनं काढलेलं असेल किंवा त्याचा जॉब काही कारणास्तव गेलेला असेल तर तुम्ही ते लेटरसुद्धा इथे अटॅच करू शकता. सेल्फ एम्प्लॉयमेंट फेल्युअर काही कारणास्तव तुमच्याकडे लेटर नसेल अशा प्रकारचं, तर तुम्ही नोटरी ॲफिडेविट देऊनसुद्धा ते सबमिट करू शकता. या व्यतिरिक्त जर मेडिकल रिपोर्ट, म्हणजे काही कारणास्तव फॅमिली आजार, ऑपरेशनमुळे खूप जास्त खर्च त्या दुखण्यासाठी लागला आणि या कारणास्तव तुम्हाला तुमची स्कूल फी भरण्यासाठी, तुमची एज्युकेशनल फी भरण्यासाठी अडचण येत असेल, यामध्ये तुमच्या फॅमिलीतल्या कोणत्याही मेंबरवर जरी हे संकट आलेलं असेल तरी तुम्ही त्या व्यक्तीचे मेडिकल रिपोर्ट लावू शकता. यामध्ये तुमच्यावर जरी काही अशा प्रकारची घटना घडलेली असेल त्याचं रुपेटसुद्धा तुम्ही इथे सबमिट करू शकता. किंवा गव्हर्मेंट डॉक्युमेंट, जसं की एखाद्याच्या तालुक्यामध्ये, एखाद्याच्या डिस्ट्रिक्टमध्ये काही कारणास्तव महापूर येणं, त्यावर्षी उत्पन्न न होणं आणि अशा प्रकारची जर काही घटना घडलेली असेल तर तुम्ही गव्हर्मेंट ॲफिलेटेड ऑफिसरकडनं जर तसं लेटर घेतलं की नॅचरल डिझास्टर या पिरियडमध्ये ह्या ठिकाणी झालेला होता, तर ते डॉक्युमेंट देखील इथे ॲक्सेप्टेबल आहे. आणि ह्या स्कॉलरशिपची महत्त्वाची गोष्ट आहे की मागील 3 वर्षामध्ये जर ह्या स्कॉलरशिपच्या अंडर काही 3 वर्षामध्ये काही घटना घडलेली असेल तर ती या स्कॉलरशिपच्या अंडर कवर होत असते. अरे बाय. आणि आता बघूया की महत्त्वाचा भाग या गोष्टीचा, या व्हिडिओचा, की कशा प्रकारे आपण अप्लाय करू शकतो. तर बडी बस स्टडी या वेबसाईटवर जाऊन सर्च करा परिवर्तन ECS प्रोग्राम, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे आणि त्या वेबसाईटवर जाऊन तुमचा मोबाईल नंबर किंवा गुगल अकाउंटचा यूज करून लॉग इन करा. ॲप्लिकेशन फॉर्म फिल करण्यासाठी स्टार्ट करा, तुमची वैयक्तिक माहिती वगैरे सबमिट करा. या व्यतिरिक्त जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे, मार्कशीट, ID प्रूफ, इन्कम प्रूफ, बँक डिटेल्स, फोटो आणि सर्वात महत्त्वाचं जर क्रायसिस सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर नक्की मात्र तुम्ही ते अपलोड करायला विसरू नका.
कारण ही स्कॉलरशिप महत्त्वाची ठरते, तर ती त्या मुलांसाठी ज्यांच्यासाठी काही कारणास्तव तुमच्या फॅमिलीमध्ये मागील 3 वर्षामध्ये क्रायसिस घडून आले असेल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची स्कॉलरशिप आहे. तर पुढे टर्म्स वगैरे त्यांच्या ज्या काही आहेत त्या तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि फॉर्म कन्फर्म करा. आणि कन्फर्म झाल्यानंतर मात्र तो फॉर्म मला पाठवायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तर डेडलाईन या स्कॉलरशिपची ती आहे 31 ऑगस्ट 2026. 31 ऑगस्ट 2026पर्यंत तुम्हाला हे ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे. आणि कुठल्याही प्रकारची जर तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते अडचण टाकू शकता. नक्की त्यावर मी तुम्हाला हेल्प करेन. जर तुम्हाला त्या व्यतिरिक्त काही हेल्प लागली तर तुमच्यासाठी बडी फॉर स्टडीची सपोर्ट टीम नक्की आहे. तुम्हाला पटपट मागे बघून घेऊया की आपण काय काय बघितलं. तर जे काही इंडियन नॅशनल स्टुडंट UG प्रोग्रामसाठी एनरोल केलेलं आहे त्या सर्वांसाठी HDFC बँक थ्रू लॉन्च केलेली ही स्कॉलरशिप आहे ECSS. आणि त्यासाठी तुम्हाला प्रिवियस इयरला 55% असायला हवे आणि 2.5 लाख रुपये इतकं तुमच्याकडे तुमच्या फॅमिलीचं जर उत्पन्न असेल तर तुम्ही यासाठी ॲप्लिकेबल आहात. जर तुमच्या फॅमिलीमध्ये मागील 3 वर्षामध्ये काही अशी घटना घडली की ज्याच्यामुळे तुम्हाला स्कॉलरशिप भरण्यासाठी अडचण येते तर त्याचं प्रूफ मात्र तुम्ही इथे निश्चित लावू शकता. आणि जर प्रोफेशनल कोर्स जसे की BTech, B.Pharmacy, MBBS, लॉ यासारखे प्रोफेशनल कोर्सेसला जर तुम्ही एनरोलेड असाल तर मात्र तुम्हाला 50,000 रुपये इतकी स्कॉलरशिप मिळू शकते. आणि यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. हे सगळे डॉक्युमेंट्स जमा करून ठेवा आणि तुमचा अडथळा एज्युकेशनमधला दूर करा. या स्कॉलरशिपला एनरोल करा. लेट नथिंग स्टॉप युअर एज्युकेशन. कोणत्याही आर्थिक अडचणीमुळं तुमचं एज्युकेशन राहणार नाही याची मात्र आम्ही आमच्या चॅनलच्या मार्फत तुमच्यासाठी अनेक स्कॉलरशिप आणू आणि तुमच्यासाठी मदतीचा हात कशाप्रकारे पुढे करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा जेणेकरून आमचा पुढचा व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरात लवकर तुमच्याजवळ येईल. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक शोधा. काही अडचण आल्यास कमेंट बॉक्समध्ये मात्र कमेंट करायला विसरू नका. थँक्यू एव्हरीवन.